भारतामध्ये इथेनॉल बेस्ड कार्स 1955 पर्यंत वापरल्या जात होत्या. ते इथेनॉलचे कार्य की आत्ताचं नाही आहे, 1955 पर्यंत आपण करत होतो. हॉर्मुझने दाखवून दिलं की तुम्ही या आयातीवरती अवलंबून राहू शकत नाही. पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स होतं का? मिक्स होताना काय काय प्रॉब्लेम येतात? आणि आत्ताची जी चर्चा आहे की ते बसतं खाली, स्लरीसारखं होतं, पाणी वर राहतं, ह्या अफवा किती आहेत आणि खरं किती आहे? ज्यावेळेला इथेनॉल तयार होतो त्यावेळेला 12-13% तयार होतं, बाकी सगळं पाणीच असतं त्याच्यात. तुम्हाला काढावं लागतं, डिस्टिल करावं लागतं. जसं इथेनॉल असतं ना, त्या फर्मेंटेशन प्रोसेसनं आयसोब्युटेनॉल बनवतात आणि त्याची एनर्जी डेन्सिटी जास्त असते आणि ते डिझेलला सबस्टिट्यूट म्हणून वापरता येते किंवा ते मिक्स करता येतं. प्लास्टिक ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. कोविडच्या काळात आपल्याला प्लास्टिकने वाचवलेलं आहे, परंतु ते आपल्याला फुकट मिळतं म्हणून आपण फेकतो. ते कुठली पण योजना पहिल्यांदा अंमलात आणायची असेल ना, शास्त्रीय विश्लेषण झालं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या देशामध्ये झुंडीसारखे लोक आहे, एक मेंढरासारखे, एकाच्या मागे 100 मेंढरं जातात, कोणी बघत नाही इकडे तिकडे. तसं आहे ते. सर्वसामान्य माणसांनी लक्षात ठेवावं की मी माझी स्वतःची ऊर्जेची गरज कशी कमी करू शकतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझं एक अत्यंत महत्त्वाची मुलाखत मी थिंक बँकवरती घेणार आहे. 2026 या वर्षाचं एका शब्दात उत्तर द्या असं कोणी सांगितलं तर उत्तर येतं एनर्जी, एनर्जी आणि एनर्जी. आणि या एनर्जी क्षेत्रातले ज्यांना आपण भीष्मपितामह म्हणू शकतो, ज्यांना आपण सर्वाधिक दिग्गज व्यक्तिमत्व मानू शकतो, अशी व्यक्ती आज माझ्याबरोबर आहे. मी थिंक बँकवरती अत्यंत आनंदानं स्वागत करतोय पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव सरांचं. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. सर, या क्षेत्रातले किती दिग्गज आहेत हे मी थोडक्यात सांगतो. आत्ता भारत सरकारच्या एनर्जी कमिटीचे ते चेअरमन आहेत. त्याच्यासह 9 वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्डावर आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की ICTचे ते व्हाईस चान्सलर राहिलेले आहेत 10 वर्षाहून अधिक काळ. आत्तासुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे चेअरमन आहेत. त्यांची 39-40 पेटंट जी ग्रँटेड आहेत अशी आहेत. त्यांच्या हाताखाली 117 लोकांनी PhD केलेली आहे, ज्यांचे ते गाईड आहेत. शिवाय अजून काही लोक ऑलरेडी PhD करतात. त्यामुळे या सर्व क्षेत्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानावा अशी व्यक्ती, त्यांच्या तोंडून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या एनर्जी क्रायसिसचं काय करायचं, काय सोल्युशन आहे. तर पहिला प्रश्न हाच, हॉर्मुझ बंद झाल्यानंतर सगळ्यांच्याच मनात प्रश्न पडला की ऊर्जा आपल्याला खूप लागतीये, ती पुरतच नाही आहे आणि त्यानं आपली अख्खी प्रगती थांबू शकते. तुम्ही या एनर्जी क्रायसिसकडे कसं बघता? ज्यावेळेला क्रायसिस येतो, जसं हॉर्मुझ सारखे घटना झालेली आहे, त्यातनं जवळजवळ 80% हायड्रोकार्बन ज्याला म्हणतात, ते त्या त्या आखातातनं जातात पुढे आणि त्याच्यावरती बंधनं आलेत. आणि याचं आपल्याला कधीही अवलोकन झालेलं नव्हतं की काय होऊ शकतं. एक सगळ्या जगभर जे जे देश हे आयात करतात, तेल आयात करतात किंवा वायू आयात करतात, नॅचरल गॅस किंवा बाकीच्या गोष्टी, त्यांच्या सगळ्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडला. हो. मग हे भारताला एक संधी होती, ज्यावेळेला काही अशा अडचणी येतात त्यावेळीच आपण निराळा विचार करू शकतो. त्यावेळेला ही नैसर्गिक बुद्धिमत्ता आपल्या कामाला येते. हो. आपण काय केलं पाहिजे की असे घटना पुढे होऊ नये म्हणून आपण बरेच सरकारी धोरणं आहेत. सरकारने सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण LPG जो म्हणतो, नॅचरल लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हा कसा बनवतात? हा प्रॉपेन आणतात, ब्युटेन आणतात आणि तो इकडे मिक्स केला जातो. जो रिफायनरीमधनं जो LPG बनवतात त्याच्यामध्ये त्याला C3C4 म्हणजे कार्बन आटम 3 आणि 4, प्रॉपेन, ब्युटेन आणि पेंटेन असे म्हणजे त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. याच्यावरनं तो LPG बनतो. आणि आपल्याला काय दाखवलं गेलं की मोठमोठ्या रांगा दाखवल्या गेल्या की LPG सिलेंडर मिळत नाही, तर काय केलं पाहिजे. ॲक्च्युली सरकारने बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या होत्या की त्या क्रायसिसवरती मात कशी करावी. त्यांनी रिफायनरीला सांगितलं होतं की तुम्ही ते प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. परंतु मी तर असं याच्यापुढे जाऊन म्हणेन की सरकारनं काय केलं पाहिजे. सरकारने, आपल्याकडे कोळसा आहे, आपल्याकडे जवळजवळ 900 बिलियन टन इतका कोळसा आहे. बर. त्या कोळशाचा आपण वापर केला पाहिजे.
परंतु कोळसा म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मग परत ग्रीन हाऊस गॅस ज्याला म्हणतात तो. तर हा कोळसा त्याचे ग्रीन हाऊसमध्ये रूपांतर न होता कसा वापरता येईल ते बघितलं पाहिजे. मग कोळशापासून आपण मिथेनॉल बनवू शकतो, डायमिथाईल एथर बनवू शकतो, अजून काही बनवू शकतो. परंतु त्याच्याबरोबर जो कार्बन डायऑक्साईड येतो, त्या कार्बन डायऑक्साईडचा आपण त्याला CCUS असं म्हणतात, कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज किंवा सेक्वेस्ट्रेशन. या गोष्टीचा वापर करून आपण आपण ते एनर्जी क्रायसिसवरती मात करू शकतो. किंवा कोळशाबरोबर आपण बायोमास पण वापरू शकतो, की ज्याच्यामुळे हे कमी होईल. तर ही एक संधी आली आपल्याला, धोरण नवीन आखायची संधी मिळाली. मी भारत सरकारच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या ज्याला हायड्रोकार्बन आणि सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी या 2 जे त्यांच्या धोरणाच्या शाखा आहेत त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मला हे जे सगळे जे लोक आहेत आपले, त्याला ऑइल PSU म्हणतात, पब्लिक सेक्टर युनिट्स. जसे ज्याच्यात इंडियन ऑइल आहे, HPCL आहे, BPCL आहे, किंवा ऑइल इंडिया आहे, ओके, इंजिनियर्स इंडिया, असे जे आहेत हे सगळे ऑइल PSU हे भाग आहेत त्या मंत्रालयाचे. आणि त्यांचं धोरण काय, की सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये. सर्वसामान्य माणसाला त्रास न व्हायचा म्हणून त्यांनी लगेच एक निर्णय घेतला बघा, की ज्याला आपण ज्याला PNG म्हणतात, प्रेशराइज्ड नॅचरल गॅस, किंवा तो पाईप्ड नॅचरल गॅस, त्याच्याकडे सगळ्याकडे पाईप लावायला सुरू केले. तर उदाहरणार्थ माझंच सांगतो, की माझ्या घरी पाईपचा गॅस येतो. आम्हाला कधी असं वाटलं नाही की ही टंचाई आहे. परंतु ज्यांना सिलेंडर येतात त्यांना ती टंचाई वाटली. त्याच्यामुळे काळाबाजार व्हायला लागला. याचं कारण ते भरायला गॅसच नसला तर भरणार काय? आणि दुसरी गोष्ट असते की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते खेडोपाडी ते गेलं पाहिजे. तर खेडोपाडी आता पाईप गॅस नाही आहे ना, त्यांना सिलेंडरच लागतील. तर ते एक मोठं आव्हान होतं सरकारला. मग सरकारने काय सांगितलं, की तुम्ही इलेक्ट्रिफिकेशनसाठी तुम्ही जे शेगडी असते, इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन शेगडी ज्याला म्हणतात, ते तुम्ही वापरा. आता इंडक्शन शेगडी वापरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे. मग ते इलेक्ट्रिसिटी कशापासून बनवू शकतात? मग कोळशापासून बनवू शकतात, किंवा न्यूक्लिअर एनर्जीपासून बनवू शकतात, किंवा हायड्रोजनपासून पण बनवू शकतात. एनर्जी जी बनवली जाईल ती इलेक्ट्रिसिटी असेल तर तुम्ही ती शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी वापरू शकता. त्यासाठी इलेक्ट्रिसिटी सतत अवेलेबल असली पाहिजे. म्हणजे सरकारकडे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आपली लोकसंख्या खूप आहे. आपली लोकसंख्या जवळजवळ 146 कोटी आहे. 146 कोटी. आणि ही लोकसंख्या ज्यावेळेला आपण पूर्ण विकसित होऊ, 2047 साली 100 वर्ष झालेली असतील, त्यावेळेला ही लोकसंख्या आपली 167 कोटी असेल. तर आपली तुम्ही विचार करा, आपली ज्याला एनर्जी रिक्वायरमेंट ज्याला म्हणतात ती वाढते. आपलं दर डोई किती वापरतो इलेक्ट्रिसिटी? 1200 युनिट वापरतो भारतामध्ये. अमेरिकेमध्ये 12,000 युनिट वापरतात. याचा अर्थ त्यांचे त्याला तुम्ही दर डोई उत्पन्न म्हणता, ते त्यांचं जास्त आहे. आणि आपण काय म्हणतो, की आपण जवळजवळ 30 ट्रिलियन झाले, 30 अब्ज डॉलर आपली इकॉनॉमी झाली पाहिजे 47 पर्यंत. सगळी. आणि हे सगळं निगडीत एनर्जीशी आहे. आणि होर्मुझने आपल्याला दाखवून दिलं, की जर आपण इम्पोर्टवरती, आयातीवरती अवलंबून राहिलं तर आपलं नुकसान होणार नाही आणि आपली प्रगतीही होणार नाही. आता आपण म्हणतो, की आपण 4थ्या नंबरवरती आहोत. 4.2 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आहे असं म्हणतो. आणि आपण विचार केला, की 2047 साली आपण कमीत कमी 30 ट्रिलियन डॉलर. 30 ट्रिलियन डॉलर याचा अर्थ काय झाला, की भारतातल्या कमीत कमी 5 राज्यांचं उत्पादन हे 5 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झालं पाहिजे. म्हणजे शेवटी धोरणावरती आहे. शेवटी धोरणावरती. असं धोरण हे महत्त्वाचं आहे. आणि हॉर्मुझने दाखवून दिलं, की तुम्ही या आयातीवरती अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही ऑइलवरती, मग लोकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी उदाहरणार्थ तसंच बोललो, की आपण बायोमासपासून बनवू शकतो. बायोमास म्हणजे काय, की जो
केर कचरा आहे, कुठलाही झाडाचा पालापाचोळा असेल, हम्म. आपल्याकडे सगळीकडे आहे. तुम्ही बघा दिल्लीमध्ये तुम्ही डिसेंबर, जानेवारीमध्ये जाऊ शकत नाही. कारण शेतकरी ते जाळतात आणि मग धुवा होतो. त्याला एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतात तो 300 पेक्षा कधीच कमी होत नाही. तो 400, 500, कभी कभी 700 असतो. आणि मग पार्टिक्युलेट मॅटर ते कण असतात, धुळीसारखे कण असतात, काळे पार्टिकल असतात. त्याच्यामुळं माणसाला फुफ्फुसाचे आजार होतात. तर ते करायची गरज नाही. माझं जर सरकारला सांगणं आहे, की बऱ्याच ठिकाणी मी बोललेलो आहे, आपण शेतकऱ्यांना कसं प्रोत्साहित केलं पाहिजे. आपला हा शेतीप्रधान देश आहे. हो. परंतु जर शेतकऱ्यांनी शेतीच नाही केलं तर शेतीप्रधान देश कसा? म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा शेती करण्यासाठी आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. त्याचं इन्कम वाढलं पाहिजे. ते इन्कम तुम्ही कसं वाढवणार? प्रत्येक खेडोपाडी, मी खेड्यातनं जन्मलेला वाढलेला आहे. मला माहिती आहे की शेतकरी काय करतात, की त्यांचा पालापाचोळा असेल, म्हणजे ऊसाचा पालापाचोळा असेल किंवा गवत असेल किंवा काही असेल, ते जाळतात. उरलेली पानं जाळतात. कशासाठी जाळतात? त्यांना वाटतं की यातनं कार्बनायझेशन होईल, कार्बन तयार होईल किंवा किडे वगैरे मरून जातील आणि तेवढेच शेतीमध्ये त्याचा फायदा होईल. तर मी काय म्हणतो, त्यामुळं कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो परत आपल्याला त्रास देतो. आणि लक्षात घ्या, ज्यावेळी 2020 साली ज्या पॅन्डेमिक ज्यावेळेला आली, त्याच्या अगोदर जानेवारीमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 410 ppm होतं, पार्ट्स पर मिलियन. 410. वर्षभर आपण घरी बसलो होतो, काही केलं नव्हतं. जुने सिरियल बघत होतो, रामायण महाभारत बघत होतो. त्यावेळी एक दिवस असा आला की 10 एप्रिल 2020 साली क्रूड ऑइल, ज्याला आपण घेतो आता विकत, आता त्याची किंमत काय असेल रोज माहीत नाही. कधी 70 असते, 75 असते, 120, 125. दररोज प्राईस बदलते, त्याची किंमत बदलते. त्यावेळेला क्रूड ऑइलची किंमत -$10, म्हणजे ते क्रूड ऑइल तुम्हाला घ्यायचं आणि $10 द्यायचे. हे 2020 साली 10 एप्रिल रोजी झालेलं आहे. त्याचं कारण एवढं क्रूड ऑइल तयार व्हायचं, त्यावेळी $97.4 मिलियन पर डे एवढी रिफायनरी कपॅसिटी होती. हम्म. ती कपॅसिटी त्या काळात 85 वरती आली, म्हणजे कमी झाली, कारण तेवढी एनर्जी खपली जात नव्हती. परंतु तरीसुद्धा आपण 2021च्या जानेवारीमध्ये आपलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 412 ppm होतं. ओके. म्हणजे हा उपहास आहे की कार्बन डायऑक्साईड हे प्रगतीचं धोरण दाखवलं जातं. म्हणजे ज्यावेळेला मे 2022 साली कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 418 झालं, त्यावेळेला म्हटलं की अरे आपली इकॉनॉमी रिकवर झाली, आता परत मूळच पडायला आली. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि हाच कार्बन डायऑक्साईड ज्याला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात, त्याच्यामुळं तापमान बदलतं. तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी, विशेषतः यावर्षी घ्या, अख्ख्या जगात उष्णता आहे. पाऊस कसाही पडतो, कुठेही पडतो. काही ठिकाणी दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो, नद्या वाहतात, सगळं नुकसान होतं. पण कार्बन डायऑक्साईड कारणीभूत आहे त्याला. मग याचा अर्थ काय, की आपल्याला तो कार्बन डायऑक्साईड हवेतून काढला पाहिजे. आता हे मोठी आहे, ते 412, तर आता आजच्या दिवशी 433 ppm आहे आज कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. हा आपल्याला खाली आणला पाहिजे आणि ते 380 ppm होईल, त्यावेळेला जीवन सुखमय झालं असं होईल. बर. म्हणजे 380 पर्यंत एवढं जग, तुम्ही जर हा रिॲक्टरच समज, तुम्ही मोठा पृथ्वी हवेतनं इतका शोषून काढणाऱ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि त्याला मी कार्बन निगेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतो. बर. की कार्बन डायऑक्साईड तुम्ही काढला आणि तो कार्बन डायऑक्साईडपासून तुम्ही काही पण बनवा. मग त्याच्यापासून मग मिथेन बनवू शकतो, मिथॅनॉल बनवू शकतो, डायमिथाइल इथर बनवू शकतो, मग हायड्रोकार्बन्स बनवू शकतो, अजून LPG बनवू शकतो, ज्याला सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल असं ज्याला म्हणतात. म्हणजे त्याला त्याचं जे एव्हिएशन इंडस्ट्री, म्हणजे विमानांना जे लागतं, हे हवेत जाणाऱ्या सर्व वाहनांना जे लागतं, ते हायड्रोकार्बन असतात. हो. तिथे तुम्ही हायड्रोजन वापरू शकत नाही किंवा इलेक्ट्रिसिटी वापरू शकत नाही. मग याचा अर्थ ते पण आपल्याला पाहिजे.
आणि सरकारचं धोरण आहे, सगळ्या अख्ख्या जगाचं धोरण आहे 2030 साली 5% हे जे वापरतात एव्हिएशन फ्लुइड ते हे सस्टेनेबल असलं पाहिजे. आणि जगभर असा रिसर्च झाला आहे, माझ्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आम्ही करतो. त्याचा अर्थ की आपल्याला ती एक मोठी जबाबदारी आहे. आपल्याला एक छोटी जबाबदारी. सो हार्मोज तुम्ही सांगितलं चांगला पॉईंट आहे, कारण हार्मोजमुळेच आपण हे सगळे विचार करू लागलो. ज्यावेळेस संकटातच माणूस विचार करतो. बरोबर. सर आता संधी आली आहे परत विचार करायची आणि 2047ला रफली 20 वर्ष आहेत आपल्याकडं. तर शॉर्ट टर्ममध्ये काय करायला हवं, मिडल टर्ममध्ये काय करायला हवं आणि लाँग टर्ममध्ये काय करायला हवं? ओके, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता शॉर्ट टर्ममध्ये करण्यासाठी काय केलं पाहिजे, की आपण बायोफ्युएल्स की वापरली पाहिजे. म्हणजे त्याला बायोलॉजिकल म्हणजे केर कचऱ्यापासून बनलेले, झाडांच्या पालापाचोळ्यापासून. उदाहरणार्थ त्याला बायोइथेनॉल म्हणतात. ते वापरलं पाहिजे. त्यामुळं आपली आयात कमी होईल. कारण आपलं फॉरेन एक्सचेंज कितीतरी जातं, की आपण जवळजवळ 245 टन क्रूड ऑइल दरवर्षी विकत घेतो. 245 टन. आणि तुम्ही विचार करा, त्याची किंमत ही दर दिवशी बदलत असते. त्याला ब्रेंट क्रूड ऑइल म्हणतात. त्याची किंमत दररोज बदलते. दररोज तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यावरती आणि काही जगातले असे नेते आहेत, की जे बोलते त्यांच्या बोलण्यावरनं किंमत कधी द्यायची होती. मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु तेही सत्य आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, की आपल्याला हायड्रोकार्बनमधनं बाहेर दूर गेलं पाहिजे. आपल्याला एनर्जी लागणार. मग मी एनर्जी काय करणार? भारताचा नंबर कशात आहे? सोलर एनर्जीमध्ये पहिला नंबर आहे. आपण आता हे करतो. परंतु आपल्यापेक्षा दुसरे देश जास्त सोलर एनर्जी बनवतात. पण पुढाकार घेतलेला आहे भारताने. तर आपली काय इच्छा आहे, की 2030 साली 50% आपली जी एनर्जी असेल ही रिन्युएबल एनर्जी असेल. रिन्युएबल एनर्जी असेल. आणि ती म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये याच्याकडे रिन्युएबल एनर्जी वापरली जाईल. आपण 45% कार्बन डायऑक्साईड कमी करायचं ठरवलेलं आहे. ओके. याचा अर्थ काय, की आणि दुसरं एक लक्षात याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो, की 2009 प्रेसिडेंट ओबामाने एंडेंजरमेंट ॲक्ट नावाचा एक त्यांच्या EPA एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने एक धोरण काढलं होतं, की कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला घातक ठरणार आहे. तेव्हा तुम्ही आता टेक्नॉलॉजी घ्यालाच तर ते अमेरिकेत ते धोरण होतं. आता तेही क्रायसिसमुळे झालं होतं. आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीचा अर्थ काय होता, की त्यांनी ते पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे. त्या होर्मुजने काय ही संधी सगळ्या जगाला दिली, की तुम्ही क्रूड ऑइलवरती राहू शकत नाही. आणि आपल्याला हे क्रूड ऑइल आहे ना, हे 2054 साली आपल्याकडे असणार नाही. कारण ते सगळं वापरलं जाईल एक किंवा दुसऱ्या टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेलेल्या असतील, की ते क्रूड ऑइलवरती राहायची गरजच नाही. परंतु आपल्याला कार्बन लागतो. आपल्याला जीवनासाठी कार्बन लागतो. आपल्याला जमिनीमध्ये कार्बन लागतो. कारण सगळ्या झाडांना कार्बन लागतो फर्टिलायझर म्हणून. पण हवेत आपल्याला कार्बन कमी पाहिजे. मग ही आयडिया अशी आहे, की कार्बन कमी करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या पाहिजेत. जसं त्याला नेट निगेटिव्ह मी म्हटलं ते. ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या. ही संधी आलेली आहे. ही संधी आली. मग याच्यासाठी कसं काय असेल? ग्रीन हायड्रोजन. आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? हिरव्या रंगाचा हायड्रोजन नाही. ग्रीन हायड्रोजन याचा अर्थ असा आहे, की हायड्रोजनचा रंग हा एकच आहे. त्याला रंग नाही आहे. परंतु जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याच्यामुळे त्याला रंगाचं नाव दिलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन म्हणजे की ज्या हायड्रोजन बनवण्यासाठी तुम्हाला जी शक्ती लागते, ऊर्जा लागते, त्याला एनर्जी, ती ग्रीन एनर्जी पाहिजे, म्हणजे रिन्युएबल एनर्जी. मग ते तुम्ही काही पण वापरा. तुम्ही सोलर एनर्जी वापरा, विंड एनर्जी वापरा, जिओथर्मल वापरा, हायड्रो वापरा, टायडल वापरा, काही पण वापरा, सोलर वापरा, विंड वापरा. त्याला ग्रीन एनर्जी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ की त्या एनर्जीपासून कार्बन डायऑक्साईड तयार होतं. तर ती एनर्जी काय पण जर घेतली आणि तुम्ही वॉटर स्प्लिटिंग, ज्याला पृथक्करण म्हणतात पाण्याचं, ते पृथक्करण केल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतं.
9 किलो पाण्यापासनं 1 किलो हायड्रोजन आणि 8 किलो ऑक्सिजन तयार होतो. बर. ओके. ती एनर्जी लागते. तिचा सोर्स काय, ते कुठनं येते, त्याच्यावरती त्या हायड्रोजनला रंग दिला जातो. तो ग्रीन हायड्रोजन याचा अर्थ काय, की ज्या एनर्जीमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही, ती सोलर असेल, विंड असेल, ती वापरून तुम्ही जर पाण्याचं पृथक्कीकरण केलं तर तुम्हाला त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात. समजा ज्यावेळेला तुम्ही कोळशापासून वापरून एनर्जी तयार केली तर त्याला ग्रे हायड्रोजन म्हणतात. मग तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी वापरून केलं तर त्याला पिंक हायड्रोजन म्हणतात. बर. ओके. आणि व्हाईट हायड्रोजन म्हणजे काय, की जो नॅचरली जो आहे अवेलेबल, माली नावाच्या बेटाजवळ पहिल्यांदा CNN 30 ऑक्टोबर 2023 साली जाहीर केलं की इथे नॅचरल हायड्रोजन मिळालेलं आहे. मग आता जगाचा असा अनुमान आहे की जवळजवळ 350 मिलियन मेट्रिक टन्स ग्रीन हायड्रोजन असेल. तो जर आपण काढला, जसं क्रूड ऑइल काढतो जमिनीतनं, तर त्याची किंमत $1.5 ते $2 असेल एका किलो मागे, असं अनुमान आहे. त्याला ग्रीन व्हाईट हायड्रोजन म्हणतात. ग्रीन बोललो. ब्लू हायड्रोजन म्हणजे काय, की तुम्ही हायड्रोजन प्रोड्यूस करा. मग समजा तुम्ही काय त्याला मिथेन म्हणजे नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू, त्याच्यापासून तुम्ही जर हायड्रोजन बनवला, ओके, तर त्यावेळी काय होतं की त्याला स्टीम मिथेन रिफॉर्मिंग म्हणतात. बर. स्टीम मिथेन रिफॉर्मिंगचा अर्थ काय, पाणी वापरलं जातं आणि खूप जास्त उष्णता वापरली जाते आणि त्याच्यातनं तुम्ही मिथेन गॅस याला त्याचं पृथक्कीकरण करतात आणि त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन, तो हायड्रोजन येतो. ओके. दॅट इज अ ग्रे हायड्रोजन. ओके. सगळ्या रिफायनरीज ते वापरतात. ते नॅचरल गॅसचं स्प्लिटिंग करूनच करतात. परंतु त्यातलं जर तुम्ही 90% कार्बन डायऑक्साईड कॅप्चर केलात, काही टेक्नॉलॉजी वापरत, त्याला ब्लू हायड्रोजन म्हणतात. आणि समजा तुम्ही नॅचरल गॅस घेतला आणि जास्त टेम्परेचर हीट वापरून 700-800 डिग्री टेम्परेचर त्याला ब्रेक केला, तोडला, तर त्यातनं कार्बन तयार होतो आणि हायड्रोजन. त्याच्यात तो कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही. त्याला टर्कवाईज हायड्रोजन म्हणतात. टर्कवाईज असे म्हणजे निरनिराळ्या प्रकारची जी नावं दिलेत आहेत ना, ग्रे, ब्राऊन, ऑल दीज नेम, त्याचा अर्थ तो आहे की कुठली टेक्नॉलॉजी, गॅस हा आपला ग्रीन म्हणजे रंगविरहित आहे हायड्रोजन. आता कालच बघा आपल्या पंतप्रधानांनी हायड्रोजन ट्रेनला झेंडा दाखवला. तो काय हायड्रोजन ग्रीन नाही, तो हायड्रोजन आहे. तो गॅस कलरलेस आहे. तो आता रिफायनरीमधनं, इंडियन ऑइलमधनं ते बनवतात. परंतु ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाली पाहिजे. आणि हायड्रोजन ज्यावेळेला कंबशन होतं, त्याचं बर्न होतं, त्यातनं पाणी तयार होतं. इकडे कार्बन डायऑक्साईड होतो. ज्यावेळेला तुम्ही कुठलं पण कार्बनवालं हे घेतलं, फ्युएल घेतलं, तिथे कार्बन डायऑक्साईड होतं. पण इथे पाणी तयार होतं बाष्पीभवन होऊन. तर तो फरक आहे त्याच्यामध्ये. परंतु ग्रीन हायड्रोजन ही एक उपाय आपल्याला ताबडतोब करायचा. यस, आतापर्यंत आपण करू शकतो की इथेनॉल वापरू किंवा अजून काही गोष्टी करू. त्याला ते टेम्पररी म्हणजे हे 2030-32 पर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर माझं तर प्रामाणिक मत आहे, बायो इथेनॉल आहे ना, हे बरोबर आहे. तुम्ही मिक्स करता, पेट्रोलमध्ये मिक्स करता. हे आपण काय ठरवलं पहिल्यांदा 5%, नंतर 10, 20, 22, त्याचे पण अनुमान आहे की त्याला रिसर्च ऑक्टेन नंबर रॉन म्हणतात. बर. इथेनॉलचा रॉन हाय आहे, ओके. परंतु त्यावेळेला मिक्स करता तुम्ही, एनर्जी डेन्सिटी जी असते त्याची, ती ज्यावेळेला मिक्स करता त्यावेळेला त्या पेट्रोलवर घातल्यावरती त्याचं ते एनर्जी डेन्सिटी कमी होते. ओके. परंतु बऱ्याच लोकांना असं माहीत नाही की लोक तक्रार करतात की सरकार हे करते, त्यांना कळत नाही. एकतर आपल्याला आपलं इम्पोर्ट कमी करायचं आहे. हो. आपण जितके पैसे 2 लाख करोड रुपये आपण घालतो त्याच्यावरती, तर त्याचा अर्थ काय, पण लोकांना माहीत नाही. भारतामध्ये इथेनॉल बेस्ड कार्स 1955 पर्यंत वापरल्या जात होत्या. पूर्ण
इथेनॉलवाल्या. हे इथेनॉलचे कार्य की आत्ताचं नाही आहे, 1955 पर्यंत आपण करत होतो. काय सांगताय? हो, आपण वापरत होतो भारतात, पर्टिक्युलरली उत्तर भारतामध्ये. याचं कारण काय होतं सांगतो. कारण असं होतं की ज्यावेळा शेतकऱ्यांच्या ह्याच्यापासून बनवू शकतो आपण, फर्मेंटेशन इथेनॉल बनवतो, तेवढे अवेलेबल होतं. नंतर काय झालं की मिडल ईस्टमधनं आपल्याला एकदम एकदम स्वस्त क्रूड ऑइल मिळायला लागलं. पहिल्यांदा 50 पैसे बॅरल होतं, नंतर $1, नंतर $2 असं होऊन ते यायचं. त्यामुळं इकडे इंडस्ट्री लेवल जशी पहिली ते युनियन कार्बाईडने केली, नंतर हे नोसिल वगैरे असे, मग या सगळ्या रिफायनऱ्या झाल्या आपल्याकडे. ह्या रिफायनरीमधनं क्रूड ऑइल स्वस्त असल्यामुळं पेट्रोल एकदम स्वस्त मिळायला लागलं. पेट्रोलची एनर्जी डेन्सिटी हाय आहे ह्या इथेनॉलपेक्षा. मग त्यामुळं लोक विसरून गेले इथेनॉलला. आणि याचा अर्थ काय की जे आपण इंजिन आहे, ते इंजिनची ते कपॅसिटी ते बर्न करायसाठी त्या इंजिनला थोडी मॉडिफिकेशन करावी लागतात. जुन्या गाड्यांमध्ये इथेनॉलचा प्रॉब्लेम असेल, पण नव्या गाड्यांमध्ये असणार नाही. परंतु सरकार ज्यावेळा करतं त्याचा अर्थ असा नाही की त्यांना कळत नाही. आपल्याला पहिल्यांदा आपलं इम्पोर्ट कमी करायचं आहे आणि याचं टेस्टिंग करायचं आहे, आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार, आपल्या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, आपण एवढा कार्बन डायऑक्साईड तयार होणार नाही. कारण त्याला नेट झिरो ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये इथेनॉलपासून वापरलेले जे फ्युअल आहे त्याच्यामुळं कमी कार्बन डायऑक्साईडचं होईल, म्हणून ते सांगतात सरकार. ते सरकारचं धोरण बरोबर आहे ते. नाही सर, ते सरकारचं धोरण, आत्ताचे वाद आपण सगळे बाजूला ठेवू. मी तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगमधलं दादा व्यक्तिमत्व म्हणून विचारतोय. पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स होतं का? मिक्स होताना काय काय प्रॉब्लेम येतात? आणि आत्ताची जी चर्चा आहे की ते बसतं खाली, स्लरीसारखं होतं, पाणी वर राहतं, ह्या अफवा किती आहेत आणि खरं किती आहे? अच्छा, चांगला प्रश्न विचारला. ज्यावेळा तुम्ही पेट्रोलमध्ये मिसळता त्यावेळा ते मिक्स होतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही जर त्याच्यात पाणी घातलं तर इथेनॉल पाण्यात जाणार. हो. कारण पाणी आणि पेट्रोल मिक्स होत नाहीत. आणि इथेनॉलची जी कपॅसिटी आहे ते पाण्यामध्ये, ते हायड्रोफिलिक आहे, ते पाण्यामध्ये जाणार, ते सेपरेट होणार. म्हणून काय करतात की इथेनॉलमध्ये काही अजून केमिकल घातले जातं, म्हणून तर लोक प्यायला लागतील ते काढून. त्याच्यात रंग घालतात, त्याच्यात व्हॉमिटिंग एजंट घालतात, PPMमध्ये असतात ते. त्याचं कारण की लोकांनी पिऊ नये म्हणून. परंतु ते फ्युअल म्हणूनच वापरलं जातं. पण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, 2030-35 पर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर इथेनॉल आहे ना, हे फ्युअलमध्ये वापरू नये. त्याच्यापासून आपण एथिलीन बनवू शकतो आणि 11 मेजर केमिकल्स बनवू शकतो, 19 स्पेशालिटी केमिकल बनवू शकतो. इथेनॉल इज अ व्हेरी गुड फीडस्टॉक फॉर केमिकल इंडस्ट्री. परंतु आत्ता आपल्याला गरज काय, आपल्याला एवढे 146 कोटी लोक आहोत, एनर्जी तर पाहिजे सगळ्यांना, म्हणून ते धोरण आहे ते. म्हणून ते पण इथेनॉलमुळे गाडीचं नुकसान होत नाही. ते आता काही लोक हे सांगतात, ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. मी सांगतो की सायंटिस्ट म्हणून सांगतो काय होणार नाही. आणि नंतर आता सांगतो दुसरी गोष्ट काय करणार आहे ते, की शेतकऱ्याचा कसा फायदा होईल मी तुम्हाला सांगतो. की समजा मी पालापाचोळ्यात जाळतात वगैरे सांगितलं, समजा मी अशी स्कीम काढली की तुम्ही त्याचं डेन्सिफिकेशन करून पेलेट तयार करा, पेलेट्स, आणि त्या पेलेटला तुम्ही 5-6 रुपये, आत्ता बाजारात त्याची किंमत 5-6 रुपये आहे. तुम्ही ते लोक जाळतील, हे करतील, शेगडीत घालतील. ती पेलेट आहे ना, त्याच्यापासून मी केमिकल्स आणि मटेरियल्स बनवू शकतो. त्याचा मी पायरोलिसिस करून बायो ऑइल बनवू शकतो, गॅसेस बनवू शकतो, आणि तो चार राहतो तो खाली, तो फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. आणि ते महत्त्वाचं आहे. मी काय म्हणतोय की आपल्याला पालापाचोळ्याचं तुम्ही जर पेलेटायझेशन केलं, डेन्सिफिकेशन, खेडोपाडी धंदा तयार होईल. तुम्हाला तिथे प्रोसेस करायची गरज नाही. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आत्ता पण तुम्ही काय करतात, बैलगाडीमध्ये घालून कुठला तरी साखर कारखाने घेऊन जातात. तसं तुम्ही पेलेट घेऊन जाणार दुसरीकडे की जिथे कारखाना असेल. मी तर त्याला असं नाव देऊ इच्छितो की जसं आपल्या कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी आहेत, सहकारी साखर कारखाने, तसे सहकारी
हे पेलेट कारखाने म्हणजे कचरा कारखाना बर. असा केला पाहिजे की ज्याच्यामध्ये हे लोक घेऊन जातील आणि नंतर त्याच्यापासून इंधन तयार करता येईल, आपल्याकडे केमिकल तयार करता येतील. त्या दिवशी ते ते धोरण पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण मग आपण तुम्ही बघता की ज्यावेळेला पाऊस येतो सगळीकडे गटारं तुंबलेली असतात. मग लोक काय म्हणतात, अरे प्लास्टिकचा कचरा गेल्यामुळं झालं आहे किंवा हे गेलं, ते स्वतःला जबाबदार धरत नाहीत. मी तर त्याच्यावरती दुसरं सोल्युशन सांगतो. माझं सोल्युशन एकदम सिम्पल आहे की दुधाची पिशवी, या दुधाच्या पिशवीमध्ये गृहिणी काय करते, त्याच्यात पाणी घालून शेवटचा थेंबसुद्धा काढते, नंतर चिकार असे हो. पाणी घालते, हलवते. तिला हलवायला जर ताकद नसेल तर नवऱ्याला बोलते तू जरा हलव, कारण मला हा थेंब महत्त्वाचा आहे. परंतु ती विसरते की ते पिशवीसुद्धा महत्त्वाची आहे आणि ती पिशवी ती फेकून देते. बरोबर आहे. मग ती पिशवी का फेकून देते? कारण तिच्यामध्ये ती किंमत शून्य आहे तिची. त्याला जर मी किंमत लावली, ती पिशवी समजा मी 20 रुपये लावले, दूध समजा 60 रुपये आहे, 20 रुपये पिशवी आणि त्याच्यावर एक बारकोड लावायचा. म्हणजे काय होईल की जसं तो बारकोड असला की तुम्ही ती पिशवी परत देऊन तुमचे 20 रुपये परत घेऊ शकता. किंवा जो कोणी येईल तुमच्या घरी घेऊन आला तो त्याचे काहीतरी कमिशन 1-2% काहीतरी घेईल आणि ती पिशवी घेऊन जाईल आणि तुमचा कचरा होणार नाही. आणि त्या प्लास्टिकच्या पिशवीपासून मी परत केमिकल्स बनवू शकतो, डिपॉलिमरायझेशन करू शकतो, हायड्रोजन बनवू शकतो, प्रत्येक गोष्टी बनवू शकतो. म्हणजे एक तर केर कचरा निघून गेला, प्लास्टिकमुळं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि तुम्ही त्याच्यापासून, प्लास्टिक ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. कोविडच्या काळात आपल्याला प्लास्टिकने वाचवलेलं आहे, परंतु ते आपल्याला फुकट मिळतं म्हणून आपण फेकतो. गृहिणी का फेकते? तिच्यावर 20 रुपये असले ती कधीच फेकणार नाही. तुम्ही दुसरी गंमत म्हणून सांगतो, पण एक सत्य आहे की तुम्ही न्यूजपेपर तुमच्या घरी येतो रोज सकाळी, बरोबर, एक मुलगा येऊन टाकतो. तुम्ही कधी न्यूजपेपर बाहेर फेकता का हो? नाही, तुम्ही रद्दी म्हणून असं ठेवता. हो. तुम्हाला माहिती आहे की रद्दीला भाव आहे. कधी कधी बायका त्याच्यावर पाणी शिंपडतात वजन वाढवावं म्हणून. कारण त्या रद्दीला किंमत आहे म्हणून ते तुम्ही बाजूला ठेवता. तुम्ही प्लास्टिकला किंमत नाही म्हणून तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकता. जर तुम्ही जर ठरवलं की या प्लास्टिकला मी 20 रुपये मला मिळणार आहेत, तर मी नक्कीच बाजूला ठेवेन. प्लास्टिक वजनावरती घेऊन नाही चालणार, वजन त्याचं काहीच नसतं. महाराष्ट्र सरकारने प्रयोग केला तर एकदा, आम्ही वजनावरती 15 रुपये किलो. मी त्या एका व्यक्तीला म्हटलं, अरे तुम्हाला कोणीच देणार नाही, पण त्या 15 रुपयासाठी एक प्लास्टिकची बॅग घेऊन हिंडेल. पण तुम्ही जर प्रत्येक बॅगवरती लावलं असेल किंवा स्ट्रॉवरती लावलं असेल, त्याचा शेप नाही, थिकनेस नाही, हे नाही, तर तुम्हाला नक्कीच तुमचं पर्यावरणाचं नुकसान होणार. आणि प्लास्टिकपासून मी परत डिपॉलिमरायझेशन करू शकतो. प्लास्टिकमुळे कितीतरी चांगल्या गोष्टी होतात, परंतु प्लास्टिकचं नाव बदनाम केलं आहे कारण आपण गटारी तुंबलेले बघतो. आपल्याला वाटते त्याच्यामुळं झालेलं आहे, परंतु कुठलीही गोष्ट फुकट दिली तर त्याची किंमत शून्य. बरोबर. समजा तुम्ही असं त्याचं धोरण लावलं असतं की नाही 20 रुपये लावतो, मी पुण्यात घेतलेली बॅग मुंबईत जरी दिली तर माझे 20 रुपये परत मिळणार आणि बारकोड आहे त्यामुळे तुम्हाला कुठनं विकत घेतलं ते पण माहिती होतं. आता पण बघा ना, तुम्ही ज्यावेळेला रेल्वेतनं उतरताना पोरं पळत पळत आत येतं, फक्त प्लास्टिकच्या बाटल्या ते घेतात, बाकीच्या गोष्टी घेत नाहीत, ते फेकून देतात. जे कचरा घेणारी मुलं असतात ना, ते फक्त प्लास्टिकची बाटलीच घेतात, बाकीचं प्लास्टिक तसंच रस्त्यावरती फेकून देतात. तो हे महत्त्वाचं आहे, धोरणावरती महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण प्लास्टिकसुद्धा एक आपला एनर्जीचा सोर्स आहे, त्याच्यापासून आपण हायड्रोकार्बन्स बनवू शकतो, ते आपण वापरू शकतो. सर, इथं मला तुम्हाला असं विचारायचं आहे, प्लास्टिक असू दे, कचरा असू दे, बायोचार असू दे, पेलेट असू दे, या सगळ्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते, हे तर प्रूव्हन आहे, तुम्ही सांगितलं म्हणजे विषय संपला. मग पुढं प्रश्न येतो याच्या कमर्शलायझेशनचा. लॅबमध्ये हे यशस्वी असलं तरी याचे जागोजागी यंत्रणा उभी करणं, त्याचे रिफायनरीज किंवा जे काही त्याचं टेक्निकल असेल ते उभं करणं आणि मास प्रोड्यूस करणं, म्हणजे लॅब टू मार्केट, हे कितपत प्रॅक्टिकली शक्य आहे? आता मी जस्ट तुम्हाला एक त्या पेलेटचे उदाहरण म्हणून सांगतो. ओके, प्रत्येक गावामध्ये काय फॅक्टरी असणार नाही, पण पेलेटायझेशन करू शकतात, बरोबर आहे. एक ते छोटं मशीन असेल त्याच्यात तुम्ही घेऊन जा, त्याचा कचरा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये जनावरांना आपण ते पिंजर घालतो,
UP, बिहार किंवा तिकडे पंजाबमध्ये ते घालत नाही, ते जाळतात. ते जनावरांना घालत नाहीत, आपल्याकडे लोकं घालतात. बर हा मोठा फरक आहे. हा मोठा फरक आहे. तर समजा हे जे आहे ना, हे जर आपण यंत्रणा बरोबर केली, तर मी गावोगावी कलेक्शन सेंटर्स तयार करेन. जसं आताही कसं बघा, सहकार क्षेत्रात दूध हे महत्त्वाची गोष्ट आहे. दुधाची क्रांती कशामुळे झाली? कारण गावोगावी जाऊन लोक कलेक्ट करायला लागले आणि नेऊन प्रोसेसिंग एका ठिकाणी असतं. जसं उदाहरणार्थ कोल्हापुरात होते किंवा पुण्यात होत असेल किंवा अजून कुठल्या वारणानगरमध्ये होत असेल. त्याचं कारण लोक तिथे घेतात. यंत्रणा तयार झाली. हळूहळू मग त्याचे मोठे प्रोसेसिंग प्लांट झाले. तसेच हे प्रोसेसिंग प्लांट काही ठराविक ठिकाणी मे बी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला करता येतील. बर आणि त्याच्यापासून आपल्याला इंधन तयार करता येईल, फ्युएल तयार करता येईल. हेही सहकारी क्षेत्रात करता येईल. म्हणजे त्या शेतकऱ्याला पण वाटेल माझा भाग आहे याच्यामध्ये. सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याला वाटेल की मी कचरा नाही टाकला पाहिजे. ज्यावेळेला पैसे मिळायला लागतील ना, त्यावेळेला ते जरूर तसं करतील. फुकट पैसे नाही द्यायचे. उदाहरणार्थ माझा त्याच्यावरती विश्वास नाही. तुम्ही काय म्हणाल? मी काय म्हणेल, तुला आता जर तू हे केलंस पेलेट, तर तुला 5 रुपयाला किलो. मी तुम्हाला 10 रुपये किलो देतो. मी इन्सेंटिव्ह म्हणून. तर तेवढेच त्याला शेतकऱ्याला पण मदत होईल, त्याचं उत्पन्नही वाढेल आणि तो ते देईल त्यांना. आणि त्यामुळे ते घेऊन त्याच्या आणि आता प्रोसेसिंग प्लांट बघा, हे पायलट स्केलवरती बऱ्याच झालेल्या गोष्टी. आता काही मी माझ्या कमिटीतर्फे काही लोकांना प्रोजेक्ट दिले होते असे, बर की तुम्ही कचऱ्यापासनं फ्युएल तयार करा म्हणून. मी त्या कमिटीचा चेअरमन आहे DSTच्या. मी बऱ्याच लोकांना दिलेले, गुजरातमध्ये दिले, महाराष्ट्रामध्ये दिले. मी म्हटलं की तुम्ही करा, आम्ही तुम्हाला पायलट प्लांट करायसाठी पैसे देऊ. नंतर तुम्ही ते स्केल अप करायसाठी तुम्ही इंडस्ट्रीची हातमिळवणी करू शकतात. पण त्याला सरकारी धोरण आहे म्हणून ते करू शकतात. सरकारी धोरण पाहिजे. दुसरी गोष्ट ऊर्जेच्या बाबतीत सोलर एनर्जी आपण बोलतो, विंड एनर्जी बोलतो, जिओ थर्मल एनर्जी बोलतो, टायडल बोलतो, हायड्रॉलिक बोलतो, सगळ्या गोष्टी बोलतो. याच्यापासून आपण एनर्जी तयार करतो. म्हणजे ती कुठनं तरी त्या ग्रीडमध्ये घालतो ना. आपली ग्रीड आहे, आपल्या ग्रीडची स्टॅबिलिटी नाही आहे. तर पहिल्यांदा ग्रीडची कपॅसिटी, सरकारने ग्रीडची कपॅसिटी वाढवली पाहिजे. आपण 1 कोटी घरांवरती सोलर पॅनल बसवणार, त्यातनं वीज निर्माण होणार. ती वीज निर्मिती आपण त्या ग्रीडमध्ये घातली पाहिजे ना. ती वीज ती जर अशी अनस्टेबल असेल तर तो प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. आणि काही ठिकाणी काय झालंय की सरकार म्हणते तुम्ही अमुक वेळेतच ग्रीडमध्ये घाला. त्यावेळेला ते घालू शकत नाही. मग त्याचा तो फायदा होत नाही ना त्यांना. तर शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे की जो कोणी बनवेल. तुम्ही जर 1 कोटी घरांवरती लावणार असाल, माझी तर याच्यापेक्षा अजून भयानक कल्पना आहे. तुम्हाला सांगतो की सोलर एनर्जीसाठी आपल्याला लागणार कुठेतरी क्षेत्र लागणार. माझी तर अशी कल्पना आहे की आपल्या रेल्वेची लँड ही सगळ्यात जास्त आहे. डिफेन्स आणि रेल्वे. ओके, सगळ्या रेल्वे ट्रॅकवरती मी सोलर पॅनल बसवेन. मला कोणाची जमीन घ्यायची गरज नाही. सोलर ट्रॅकवरती मी बसू शकतो आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी बसू शकतो. मी काही DC म्हणून डायरेक्टली वापरेल. काही ठिकाणी मला ते स्टोरेज बॅटरीज लागतील, हे लागतील. परंतु तसं केलं पाहिजे आपण. आपल्याला सोलरसाठी कोणाची जमीन विकत घ्यायची गरज नाही. टायडल करू शकतो आपण समुद्राच्या किनाऱ्यावरती, याच्यावरती. सो आहेत आपल्याकडे उपाय आहेत. आणि असं बोललं जातं की काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोचत नाहीत, पोल नसतात, हे नसतात. सोलर एनर्जी तिथल्या तिथे ते करू शकतात. सगळ्या दुर्गम ठिकाणी आहे समजा, परंतु ते करू शकतो आपण. हे सगळं महत्त्वाचं आहे. हे सरकारी धोरणावरती अवलंबून आहे. आणि माझ्या मते सरकार जरूर याचा विचार करते, असं नाही की ते करत नाहीत. परंतु सर्वसामान्य माणसाला हे माहीत नसतं. सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं. कारण त्याला म्हणते अरे आताच बघा, रोज जर लाईट जात असेल दुपारी, तुम्ही जर 18 20 तास लाईट आली नाही तर तुम्ही काय म्हणणार की अरे कुठेतरी सरकार कमी पडते. मग ते बनवली पाहिजे ना इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यासाठी उपाय आहे. आणि ही जी ज्यावेळेला लोक स्वतः पैसे घालून बनवत असतील किंवा सरकारने त्यांना सबसिडी जर दिली असेल तर त्याचा फायदा काय होतो बघा. एक तर डिस्ट्रीब्युटेड आहे ते सिस्टम.
हो. सगळीकडे पसतं आणि त्याच्यातनं मग ते काळा बाजार, लाचलुचपती वगैरे सगळ्या भानगडी बंद होऊन जातील आणि त्यातनं तुमची इलेक्ट्रिसिटी येईल, तुमच्या ग्रिडमध्ये डायरेक्टली येईल आणि शेतकरी पण म्हणेल, "अरे, माझी इलेक्ट्रिसिटी या महिन्याला", मग तो साफ पण करून टाकेल ते पॅनल वगैरे. हे इन्सेंटिव्ह असलं पाहिजे. त्याला प्रेरणा दिली पाहिजे. माझ्या मते हे शक्य आहे. भारतात शक्य आहे. फक्त आपल्याकडे धोरणं पाहिजेत बरोबर. सरकारी धोरण महत्त्वाचं आहे. तर तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा उल्लेख केलात आणि ग्रीडचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न. AI आणि डेटा सेंटर भारतात प्रचंड वेगाने येत आहे आणि त्यांच्यासाठी खूप ऊर्जा लागेल हे दिसतंय. अमेरिकेतले व्हिडिओ येतात की डेटा सेंटरच्या जवळ वीज फ्लक्च्युएट होती, पाणी नसतं कारण पाणी कूलिंगला खूप जातं. हा जो एनर्जीचा भस्मासूर येऊ घातलेला आहे, त्याला ह्या सगळ्या तुम्ही सांगणाऱ्या सोल्युशन्समधून पुरं पडणार आहे का आपण? चांगली गोष्ट आहे. ऐकून घ्या. डेटा सेंटर्स चिकार तयार होणं. ज्यावेळेला आपण क्लाउडमध्ये स्टोरेज, पूर्वी कसं आपण कपाटात ठेवायचो फायली, आता ह्या सगळ्या फायली आपल्या ढगात असतील. क्लाउड इन्व्हर्टेड कॉमा क्लाउड. त्या क्लाउडमध्ये ज्यावेळेला आपण ठेवतो, त्याची जर ऑल्सो एनर्जी, हो. ती एनर्जी असेल ते ठेवण्यासाठी, त्याचं तापमान कमी करण्यासाठी आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि मोस्टली हे अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथे पाणी मुबलक अवेलेबल आहे. कुठे? म्हणजे समुद्राच्या कडेला. समुद्राच्या कडेला आपण चांगलं पाणी डिसॅलिनेशन करू शकतो. असं नाही की ते त्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेले आहेत आणि ते पाणी परत परत वापरलं पाहिजे. कूलिंग टॉवर असले पाहिजेत. तो टेक्नॉलॉजी आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन बरोबर केलं पाहिजे. तुम्ही बरोबर प्रश्न विचारला की क्लाउडमध्ये ज्यावेळेला आपण डेटा स्टोरेज करतो, त्यावेळेला चिकार ऊर्जा लागते आणि त्यासाठी पाणीही लागतं. परंतु सोल्युशन हे समुद्राच्या जवळ जाणे. तुम्हाला काय वाटतं रिफायनरीज का समुद्राच्या जवळ असतात? कारण चिकार पाणी लागतं. रिफायनरीज आहे जसं आता BPCL, HPCL वगैरे समुद्राच्या काठालाच आहेत ना, हो. कारण पाणी चिकार लागतं. हम्म. पाणी म्हणून ते जिथे दुष्काळ आहे तिथे ठेवून उपयोग काय त्याचा? त्याचा काही उपयोग नाही. तर ते बरोबर आहे. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे की ह्याच्यासाठी कूलंट लागणार, त्याच्यासाठी एनर्जी लागणार आहे, कारण रेफ्रिजरेशन सिस्टम असणाऱ्या, तर तिकडे ठेवलं पाहिजे त्यांना जिथे आपल्याला मुबलक पाणी असेल. बरोबर. सर, तुम्ही मगाशी हायड्रोजनचा उल्लेख केलेला. एक रेल्वे चालू झाली हायड्रोजनवर, पण ज्या पद्धतीनं आज पेट्रोल, डिझेल, LPG, CNG यांचं एक डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. मी पेट्रोल पंपावर गेलो की मला पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं. असं हायड्रोजन मिळू शकेल का? त्याची कशी असेल यंत्रणा? आता चांगला प्रश्न विचारला, कारण मी हायड्रोजन क्षेत्रात काम करत आहे. आम्ही जवळजवळ 2007 पासनं या क्षेत्रात आणि मला ONGC एनर्जी सेंटर माझा सपोर्ट करते आणि मी त्या हायड्रोजनच्या कमिटीशी रिलेटेड आहे. एक कमिटी अशी आहे की जी मिनिस्ट्री ऑफ MNRE ज्याला म्हणतात, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, आणि दुसरी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, त्याला मॉर्थ म्हणतात. हे इंटर मिनिस्टेरियल कमिटीमध्ये मी मेंबर आहे त्याचा. त्यांनी असं ठरवलं की आपण ह्या बऱ्याच ठिकाणी ह्या हायड्रोजनवरती चालणाऱ्या व्हेकल बनवलं, जसे की 55 टनवाले ट्रक, 40 टनवाले ट्रक, काही ठिकाणी हायड्रोजन फ्युएल सेल असलेले, काही ठिकाणी IC इंजिन असेल, जे इंटरनल कंबशन इंजिन ज्याला म्हणतात ते, त्याला डेव्हलप कसे पेट्रोल, डिझेल वगैरेचे पंप बसवायला. बघा आता 130 वर्षापेक्षा जास्त दिवस गेला. त्याच्यातले जवळजवळ म्हणजे 1910-15च्या दरम्यान हे सगळीकडे सुरुवात झाली. हो. तोपर्यंत ट्रकनीच व्हायचे. हो. हे तर तसंच हायड्रोजनच्या बाबतीत पण तसंच आहे की हायड्रोजन कसा नेणार, स्टोरेज करायला कसं लागणार. आता जी टेक्नॉलॉजी मी डेव्हलप केली आहे, मी म्हणतो की माझा हायड्रोजन मी $1 बनवू शकतो. आता लोक नाचतील, परंतु $1 कसं, त्याच्यामध्ये की मी $1 हा ऑक्सिजनमधनं येणार. तर टोटल कॉस्ट ही जनरेशनची कॉस्ट झाली, ट्रान्सपोर्टेशनची, स्टोरेजची कॉस्ट अजून तितकीच असेल. म्हणजे हायड्रोजनची किंमत ही $2.5 ते $3 पर किलो असली पाहिजे. अमेरिकेमध्ये काय झालं, जो बायडन ज्यावेळेला ते प्रेसिडेंट होते, त्यांनी एक धोरण आणलं. त्याचं नाव होतं 111. बरं. ओके. तुम्हाला माहिती आहे भारतीय लोक क्रिकेटप्रेमी आहेत. 111 त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये नेल्सन्स आय म्हणतात, नेल्सनचा डोळा, म्हणजे तुम्ही आऊट होऊ शकता आणि ते सगळे
प्लेयर्स जे लोक असतात ना 111वरती खेळत असताना ते ते घाबरतात. ते ती सायकोलॉजी असते. 111चा अर्थ काय? 1 किलो हायड्रोजन $1 1 दशकात तुम्ही बनवा. अच्छा. अच्छा. आणि हे त्यांनी 2021 साली ही पॉलिसी सांगितलेली जगाला. म्हणजे 2031पर्यंत तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप करा, आम्ही तुम्हाला $3 सबसिडी देऊ. अमेरिकेमध्ये $3 सबसिडी आहे ग्रीन हायड्रोजनसाठी. पर किलो. हां, पर किलो. याचा अर्थ ती कमीत कमी किंमत त्याची 4, 5, $6 काहीतरी असणार. हायड्रोजनच्या बाबतीत काय आहे, की जसं तुमचं स्केल वाढेल तशी ती किंमत कमी येईल. आम्ही पण मी ज्यावेळेला म्हणतो मी $1 देऊ शकतो. ज्यावेळेला माझे 100 टन पर डे हायड्रोजन बनत असेल तरच ते देऊ शकतो मी. म्हणजे हे सिम्युलेटेड स्टडीज आहेत. ॲक्च्युअल स्टडीज आम्ही 100 लिटर पर आवरवरती केलेले आहेत. परंतु ते क्लोज लूप सायकल आहे. टेक्नॉलॉजी वारंवार वाढत जाते. आणि इंटरेस्टिंग बास्ट टेक्नॉलॉजीमध्ये जो टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो ते ओव्हरनाईट कधीच टेक्नॉलॉजी होत नाही. त्याला खूप संयम असावा लागतो. तर उदाहरणार्थ ना जरा आता तहान लागल्यावर व्हीज खोरण्यासारखं आहे. आपल्याला ज्यावेळेला हे हॉर्मोन्स क्रायसिस झाले तर लोक लगेच विचार आले, अरे कोणी प्रिडिक्ट केलं होतं का त्याच्या अगोदर? परंतु आपल्याला ठेस लागली. आता आपण ठरवलं पाहिजे की इथून पुढे कोणी पण कधी पण कुठलाही रस्ता बंद करू शकतो. म्हणजे आपल्याला आपलंच पाणी पाहिजे, आपलाच हायड्रोजन पाहिजे, आपलाच कोळसा पाहिजे आणि त्याच्यापासून आपण आपल्या ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन कोळशामधनं जो येतो त्याच्यापासून ती एक नवीन टेक्नॉलॉजी झाली. बायोमास असेल ते बायोमासपासून केर कचऱ्यापासून आपण केमिकल्स बनवू शकतो कारण आपल्याकडे क्रूड ऑइलची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं धोरण आताच ठरवलं पाहिजे आणि भारताकडे ती कपॅसिटी आहे आणि आपल्याकडे खूप टॅलेंटेड लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो म्हणजे चिकार स्टार्टअप कंपन्या आहेत आणि सगळ्याच काय स्टार्टअप कंपन्या मोठ्या होत नाहीत. ज्याला युनिकॉर्न म्हणतात. म्हणजे $1 अब्ज कंपनी युनिकॉर्न व्हायला वेळ लागतो. पण अशा चिकार कंपन्या आहेत भारतामध्ये की ज्याच्यामधनं होऊ शकतं. सर तुम्ही कोळशाचा मगाशी उल्लेख केलेलात. आम्हाला असं माहीत झालं की कोळसा वाईट, कोळशानं CO2 तर येतं, तो आपले जे ग्लोबल गोल आहेत ESG एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी गोल त्याच्या अगेन्स्ट आहे. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणता की कोळसा वापरला पाहिजे भारतातला. हे कसं काय? अच्छा, मी तुम्हाला सांगतो. कोळसा वापरा परंतु त्याच्याबरोबर ग्रीन हायड्रोजन वापरा. बरं. मी समजा कोळसा वापरला आणि मी त्याच्यातनं समजा मिथेनॉल तयार केलं, त्याच्यापासून मी हजारो केमिकल्स तयार करू शकतो. ओके, त्याच्यापासून गॅसेस तयार करू शकतो. परंतु म्हणजे मला कार्बन जिथे पाहिजे, आता हे कापडे हे जे कार्बन आहे याच्यात हे तर मला लागणारच. परंतु मला CO2 ज्याला कार्बन डायऑक्साईड तो प्रदूषण होते म्हणून नको. परंतु मी काय करणार, जो कार्बन डायऑक्साईड कोळशाच्या कार्बनमधनं येतो, ओके, जो एक्स्ट्रा असेल मी त्याच्यातनं केमिकल बनवेन, मेथॅनॉल बनवेन, मेथॅनॉल टू ओलिफिन्स टेक्नॉलॉजी करेन, मी फिशर ट्रॉफ सिंथेसिस करेन आणि त्यातनं जो येईल ते मला लागणार केमिकल्स म्हणून. परंतु जो CO2 म्हणून ज्याला कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर येईल त्याच्यापासून मी अजून ग्रीन हायड्रोजन वापरून मी त्याच्यापासून दुसरे काही केमिकल्स बनवू शकतो. त्यामुळं त्या कार्बनचाही मी उपयोग करतो. मी अंडरग्राऊंड कोल गॅसिफिकेशन करू शकतो. आपला भारतीय कोळसा आहे ना त्याच्यात 40% ॲश असते. ओके, तर आपल्याला कोळशाला निराळी टेक्नॉलॉजी कोळसा म्हणजे नुसता हे आहे, परंतु तो आपला आहे. तो मग आपल्या कोळशापासून आपण कशी एनर्जी तयार केली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. परत पर्यावरणाचं नुकसान कसं होणार नाही कारण आपण 2070 साली कार्बन न्यूट्रल व्हायचं ठरवलेलं आहे. काही ऑइल कंपन्या ज्या आहेत ना, काही ऑइल कंपन्यांनी सांगितलं आहे की आम्ही कार्बन न्यूट्रल होणार. गेल उदाहरणार्थ गेल म्हणतं की 2035पर्यंत आम्ही न्यूट्रल होणार. अगोदर 2040 होतं. रिलायन्स पण तेच म्हणतं. HP IOC मध्ये 2046 होणार. HPCL BP सगळ्या कंपन्यांचं. याचा अर्थ काय, अरे तुम्ही तर इंधन बनवता, फ्युअल जाळल्यावर कार्बन डायऑक्साईड होतो. मग तुम्ही कार्बन न्यूट्रल कसे झाला? तर ते काय म्हणतात, ती कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी पण असेल त्यांच्याकडे ज्यामुळे ते कार्बन बाहेर जाणार नाही.
ती ज्याला OECD's कंट्रीज म्हणतात ना, जे डेव्हलप नेशन्स आहेत, ते किती बनवतात मी तुम्हाला सांगतो. 25% कार्बन डायऑक्साईड ही चायना बनवते. 12% अमेरिका बनवते. बर 7% युरोपियन युनियन बनवते. बाकीचे जे आहेत 29% जे कार्बन डायऑक्साईड त्याचं इंडिया आहे. तो 2025च्या वेळी आपला कार्बन डायऑक्साईड होता ना, तो त्यांच्या ह्याच्यामध्ये किती असतो बघा, तर मला ते 2.667 बिलियन टन्स होतं, बिलियन टन्स. जग म्हणून दरवर्षी 2025 साली आपण 42.6 42.6 टन बिलियन टन्स कार्बन डायऑक्साईड झालेला. आणि ज्याला नेट झिरो म्हणतात ना, तर नेट झिरोसाठी 10 गिगाटन्सपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड जाता कामा नये. याचा अर्थ मला आकाशातनंच कार्बन डायऑक्साईड काढला पाहिजे, मगाशी जे मी म्हटलं ते. आपण जरी कोल जरी वापरला तरी तो कार्बन डायऑक्साईड तयार होईल ना, तो आपण ते कोल आपण बाकीच्या गोष्टीसाठी वापरलं पाहिजे. एनर्जी म्हणून नाही वापरायचं, परंतु केमिकल्स आणि मटेरियलसाठी, पॉलिमर्ससाठी वापरायचं. आणि समजा ज्या ठिकाणी समजा मी हायड्रोजन तयार केला तर त्याचं कार्बन डायऑक्साईड असणार ना, ते सिन गॅसमधला, तो मला कन्वर्ट केला पाहिजे कशात तरी. हे म्हणजे इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीज आहेत सगळ्या. सर अजून एक नवीन फ्युएल आम्ही ऐकलं, फ्लेक्स फ्युएल E85, ते काय? अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काय की तुम्ही दोन्ही प्रकारचे फ्युएल्स असतील, 2 प्रकारचे, की तुम्ही 85% इथेनॉल असेल किंवा मिक्स फ्युएल असेल ते तुम्ही. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे की तुमचं इंजिनची धोरणं अशी असतील की ते दोन्ही फ्युएलवरती चाललं पाहिजे, जसं ब्राझीलमध्ये आहे ते. बर भारतातल्या लोकांनी किंवा भारतानं हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करणं, त्यांना शेतकऱ्यांना फायदा होणं, हे खरंच शक्य आहे का, फायदेशीर आहे का? कारण लोक असं म्हणतात की 1 लिटर इथेनॉलला 1000 लिटर पाणी लागतं. ब्राझीलमध्ये खूप जास्त पाणी आहे, अमेरिकेत खूप जास्त पाणी आहे, तिथला ऊस वेगळा आहे, म्हणून त्यांना शक्य आहे, आपण असं करू नये. तुम्हाला काय वाटतं? हां, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मग भारतामध्ये अशी 5 पिकं आहेत की जी पाण्यावरतीच जगतात. त्याच्यात ऊसाला जास्त पाणी लागतं, ऊसाला जास्त पाणी लागतं. मग सोया आहे त्याच्यात, ओके. दुसरं तो आपण असं नाही म्हणू शकत की बिन पाण्याचं भाताला लागतं. भात तर एकदम जास्त पाणी घेतो. पण याचा अर्थ असा की आपल्याला टेक्नॉलॉजी अशी असली पाहिजे की ते पाणी रिसायकल आणि रियूज केलं पाहिजे. की प्रोसेसिंगला तर पाणी लागणारच, ओके. प्रोसेसिंगला तर पाणी लागणारच. की काय माहिती आहे ना की जो डायल्युशन असतं, उदाहरणार्थ घ्या ना, ज्यावेळेला इथेनॉल तयार होतो त्यावेळेला 12-13% तयार होतं, बाकी सगळं पाणीच असतं त्याच्यात. तुम्हाला काढावं लागतं, डिस्टिल करावं लागतं. हे पाणी परत वापरलं पाहिजे, कळालं ना. पाणी फक्त पाणी जास्त लागतं म्हणजे अरे मग आता तुम्ही काय करता, मग आता कशाला ऊस बनवतात, आता कशाला शुगर बनवतात. हे फक्त इथेनॉलच्याच बाबतीत नाही आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. प्रत्येक ठिकाणी वॉटर मॅनेजमेंट इज अ व्हेरी बिग प्रश्न सगळीकडे. उदाहरणार्थ तुम्ही चेन्नईला जाऊन बघा ना, तिथे तुम्हाला इथेनॉल आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी डिसॅलिनेटेड वापरतात पाणी. ते तर करावंच लागणार नाही, ती टेक्नॉलॉजी नसते तर काय झालं असतं. साधी गोष्ट घ्या की मुंबई म्युनिसिपाल्टीतर्फे जे गटारातनं पाणी जातं ना, ते त्या ऑइल कंपनीज आहेत, BPCL, HPCL, RCFला ते विकतात ते गटारातलं पाणी. ते गटारात त्यांना पाणी दुसरं देत नाहीत आणि ते प्रोसेस करून ते पाणी वापरतात. बर त्यांना फ्रेश पाणी देत नाही त्या रिफायनरीजना. म्हणजे पाण्याचा पुनर्वापर हा खरा हे मुद्दा. महत्त्वाचं आहे ना. सगळी कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये ना, ती पाण्याचा पुनर्वापर नाही केला तर तुम्ही हे करू शकणार नाही. सर असंच मिक्सिंगबद्दल तुम्ही बोललेलं आहात की LPG CNG मध्ये एक गॅस मिक्स करता येतो आणि तर नाही, LPG मध्ये हायड्रोजन पण मिक्स करता येतो. ओके. हायड्रोजन डायमिथाइल इथर. हो, डायमिथाइल. डायमिथाइल इथर हा LPG सारखाच आहे बर किंवा त्याच्यात तुम्ही घालू शकता, कारण तो मिक्स होऊ शकतो. त्यामुळे काय होईल की आपलं तेवढं इंधन कमी लागेल. डायमिथाइल इथर आणि डिझेल सारखंच आहे ते. बर फक्त काय माहिती आहे ना की इंजिनचे पार्ट्स असतात किंवा आतल्या गास्केट्स असतात वगैरे, ते
त्या त्या निकामी होतात, तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी दुसरी टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. बर. कारण जर रबर असेल तर रबर जाऊन जाऊन ते हे कमी होत असेल, त्या गोष्टी आहेत. थोडक्यात मी असं कन्क्लूड करू का की पेट्रोलमध्ये इथेनॉल घालणं योग्य आहे, LPG मध्ये हा दुसरा गॅस घालणं योग्य आहे, इतर आहे. ही आपली गरज आहे आणि यासाठी मेकॅनिकल इंजिनियरनं इव्हॉल्व्ह व्हावं आणि काही बदल करायचे असतील तर करावेत. सगळ्या प्रकारच्या इंजिनियर्सनी त्याच्यात गेलं पाहिजे. हम्म. इलेक्ट्रिकल इंजिनियर्स पण आले पाहिजेत, केमिकल इंजिनियर्स आले पाहिजे, मेकॅनिकल इंजिनियर्स आले पाहिजेत, बायोटेक्नॉलॉजीवाले लोक आले पाहिजे, सगळे लोक आले. एनर्जी हा वास्ट सब्जेक्ट. हम्म. बायो इथेनॉल म्हणतात तर बग्स लागतील ना आपल्याला, तर ते बायो इथेनॉल, बायोटेक्नॉलॉजी आहे, केमिकल इंजिनियर्स असतील, सगळे असतील. आणि आजकाल असं झालं आहे की कुठलंही क्षेत्र तुम्ही घ्या, ते प्युअर राहिलेलं नाही. ज्याला शुद्ध म्हणतात ना तसं राहिलेलं नाही. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड, सगळ्या तुम्हाला गोष्टी लागतात त्याच्यात. राईट. तुम्ही कुठली पण गोष्ट घ्या. आता उदाहरणार्थ तुम्ही काय शिकलात इंजिनिअरिंगमध्ये? इलेक्ट्रॉनिक. तुम्ही आता काय करता? खरं आहे. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, अवगत असल्या पाहिजेत. कारण प्रत्येक प्रोसेस ही एनर्जी एफिशियन्सी आणि मटेरियल एफिशियन्सीवरती आहे. अच्छा. ज्यावेळेला मी सुरुवात केली, मी समजा 100 किलो एका पदार्थ घेतला आणि मी तो कन्वर्ट केला फायनलमध्ये. समजा त्यातले 50 किलो झाला, बाकीचे 50 किलो हे वेस्ट आहे ना, तो वेस्ट असता कामा नये. त्याच्यापासून मला दुसरं काहीतरी करता आलं पाहिजे. त्याला आणि ते मी केमिस्ट्रीच्या बाबतीत होतो, केमिकलच्या बाबतीत. समजा मी केमिकल ए घेतलं आणि केमिकल बी घेतलं आणि मी केमिकल सी घेतलं. समजा ए आणि बी सगळ्यातनं सी झाला तर माझी 100% ॲटम इकॉनॉमी आहे. राईट. समजा त्यातनं बी सी प्लस डी झालं, त्याच्यातलं डी म्हणजे काही ॲटम त्या डीमध्ये गेले, ते डी हा युजलेस झाला, फक्त मला सी पाहिजे. तो डी आहे ना, मी त्याच्यापासून दुसरं काहीतरी बनवलं पाहिजे. राईट. किंवा मला प्रोसेस बदलली पाहिजे. ही मूळची भावना हीच आहे की जितके ॲटम जातील मॅक्सिमम त्याला ॲटम इकॉनॉमी म्हणतात. ॲटम इकॉनॉमीचा अर्थ तो आहे आणि आपल्याला तो तसंच केलं पाहिजे. नुसतं काय आता लोक E20ला का बोलतात की कारण तो आत्ताचा विषय आहे, तो 20% इथेनॉल म्हणून E20. बरोबर. सर, आपण पेट्रोलबद्दल बोललो, आपण हायड्रोजनबद्दल बोललो, फ्लेक्सबद्दल बोललो, LPG बद्दल बोललो. आता एक महत्त्वाचा मुद्दा उरतो डिझेल, की ज्याच्यावर आपली सगळी ट्रान्सपोर्ट इकॉनॉमी कॉस्ट वाढती. या डिझेलचं काय चालू आहे, कुठल्या दिशेला चाललंय, काय घडणार? काय माहिती आहे ना, डिझेल फक्त भारतातच हे स्वस्त आहे, बाकीच्या ठिकाणी डिझेल स्वस्त नाही आहे. बरं. डिझेलची किंमत जास्त आहे बाकीच्या देशांमध्ये, कारण एनर्जी डेन्सिटी डिझेलची जास्त असते. तर आता भारत सरकारने काय ठरवलं, कारण भारतात सगळ्या वाहतुकी डिझेलनी होते, लॉजिस्टिक ज्याला म्हणतात नाही, डिझेलनी होते. मग आणि हे डिझेल म्हणजे सर्वसामान्य लोकांना सगळा माल पोचवणे वगैरे, ट्रक्स असतात. जवळजवळ माझ्या मते 65% वाहतूक, मालाची वाहतूक ही डिझेलच्या ट्रकमुळे होते भारतामध्ये, 65%. राईट. मग सरकारचे काय म्हणजे असं धोरण आहे की आपण डिझेलचं आयसोब्युटेनॉल त्याला म्हणतात, हे इथेनॉल, जसं इथेनॉल असतं ना, त्या फर्मेंटेशन प्रोसेसनं आयसोब्युटेनॉल बनवतात आणि त्याची एनर्जी डेन्सिटी जास्त असते आणि ते डिझेलला सबस्टिट्यूट म्हणून वापरता येतं किंवा ते मिक्स करता येतं. बरं. आयसोब्युटेनॉल हे डिझेलमध्ये मिक्स करता येतं. तर तसं जर मिक्स केलं 20% नक्कीच मिक्स करता येतं. म्हणजे 2 लेअर तयार होता कामा नयेत, एकच युनिफॉर्म झालं पाहिजे. तर ते आता म्हणजे त्यामुळे काय होईल की परत शेतकऱ्याचा फायदा होईल, म्हणजे आपल्याला जे आयात करावं लागतं इंधन ते कमी करता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढेल, हे धोरण आहे. परंतु आयसोब्युटेनॉल ज्याला म्हणतात, हे डिझेलमध्ये मिक्स करायला योग्य असं फ्युअल आहे. जसं पेट्रोलसाठी इथेनॉल, तसं ते आयसोब्युटेनॉल, डिझेलसाठी आयसोब्युटेनॉल. पण राहून राहून प्रश्न पडतो की हे सगळं एवढे कम्पॅटिबल असताना त्याच्यावर एवढी कॉन्ट्रोवर्सी का होती? याचं कारण काय माहिती आहे ना, आपल्याला सवय झालेली आहे भारतामध्ये. तर 2 उदाहरणं देतो.
की 1910च्या दरम्यान न्यू जर्सी जे स्टेट आहे अमेरिकेमध्ये, तिथल्या महिलांनी एक मोर्चा काढला गव्हर्नरच्या घरावरती. कशासाठी? की एक्स-रे मशीन हे वापरू नये म्हणून. ते काय म्हणाले की एक्स-रे मशीन वापरून हे डॉक्टर लोक बायकांचे शरीर बघतात. मोठे मोर्चे निघाले. मग त्यांनी प्रत्यक्षात ते दाखवलं, ते एक्स-रे काढलेला, की हाडं नुसती दिसतात. ओके. मग त्यावेळा त्यांचा तो विरोध कमी झाला. नाहीतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते एक्स-रे वापरू देत नव्हते. पण आता दुसरी गंमत सांगतो. दुसरं महायुद्ध झालं, त्यावेळा न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग प्रकार आला. बर. तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, म्हणता MRI काढता का? तो MRI नाही, त्याचं नाव आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, NMRI. परंतु लोक घाबरतील न्यूक्लिअर शब्दाला, म्हणून त्यांनी तो N काढून टाकला आणि नुसतं MRI ठेवलं. ही खरीच वस्तुस्थिती आहे. कारण त्यावेळा नागासाकी आणि हिरोशिमा झालं होतं. लोकांना वाटलं की सगळे ॲटम बॉम्ब आहे, तर MRI वापरलं म्हणजे ते ॲटम बॉम्ब असं लोकांना वाटू नये म्हणून त्याचं नाव MRI ठेवले. सगळीकडे लोक MRI करतात, बरोबर आहे. हो. परंतु खरा तो NMRI आहे. हे लोकांना काय म्हणतात त्याला, की जनजागृती करणंही महत्त्वाचं आहे. कुठली पण योजना पहिल्यांदा अंमलात आणायची असेल ना, शास्त्रीय विश्लेषण झालं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या देशामध्ये झुंडीसारखे लोक आहे, एक मेंढरासारखे, एकाच्या मागे 100 मेंढरं जातात ना, कोणी बघत नाही इकडे तिकडे, तसं आहे ते. लोक जनजागृती करणं हे महत्त्वाचं आहे. शास्त्राच्या बाबतीत तर हे महत्त्वाचं आहे. हे 2 चांगली उदाहरणं आहेत, की म्हणजे लोकांना माहीत नाही की काय होऊ शकतं. एक्स-रे करू देत नव्हते. तुम्ही दाखवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बिन एक्स-रेचं तुम्ही जाऊ शकता काय? काय जर छातीला हे झालं, तिकडे झालं, पण लोकांना तो वाटायचं की काय. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न. केमिस्ट्री काही सगळ्यांना माहीत असते असं नाही. तुमच्यासारखे शास्त्रज्ञ जे काम करतात ते प्रॅक्टिकली आमच्यापर्यंत येईलच असं नाही. त्याची एक स्वतःची लाईफ सायकल असते. आत्ता सामान्य माणसाच्या मनात एनर्जी क्रायसिस आणि इथेनॉल असे 3 महत्त्वाचे मुद्दे टॉप ऑफ द माइंड आहेत. तर या सामान्य माणसांनी काय विचार करावा? तुम्ही ह्या सगळ्याचा क्रक्स फॉर अ कॉमनर, ज्याला यातलं काही कळत नाही, काय सांगा? खूप चांगला प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाने हे लक्षात घ्यावं की मी माझी स्वतःची ऊर्जेची गरज कशी कमी करू शकतो. ज्या वेळेला मी AC वापरत असतो, 18 डिग्रीची गरज नसते, 25 बस झालं. जपानमध्ये 26 डिग्रीच्या खाली तुम्ही टेम्परेचर आणूच शकत नाही. त्यामुळे किती विजेत वापरली जाते लक्षात, कमी वापरली जाते. म्हणजे विजेची बचत करण्यासाठी आपण केलं पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट काय केली पाहिजे, की लोकांना हे समजलं पाहिजे की ज्या वेळेला आपण परदेशी इंधनावरती अवलंबून आहोत, त्यावेळेला ज्या आंतरराष्ट्रीय घटना होतात त्याच्यामुळे माझ्या एनर्जीवरती परिणाम होणार आहे. त्या लोकल सरकारचा काही संबंध नाही त्याच्याशी. हे जगभर असंच चाललेलं आहे. तुम्ही कुठल्याही देशात जाऊन बघा, होर्मुझनं इतके देश, जे देश त्याच्यावरती अवलंबून होते त्या सगळ्या देशांना याचा फटका बसलेला आहे. तर हे त्यांनी समजावून घेतलं पाहिजे की होय, माझी काय जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे अशी आहे की मी कमीत कमी मटेरियल आणि एनर्जी वापरली पाहिजे आणि कुठलीही गोष्ट टाकाऊ नये. त्याच्यापासून दुसरं काही बनवता येतं, म्हणजे त्या वेस्टला व्हॅल्यू आहे. मी तर असं नेहमी विनोदाने म्हणतो की भंगारवाल्यांना चांगले दिवस येतील. बरोबर आहे ना, कारण तो कुठलीही वस्तू तो घेतो तुमच्याकडनं. तुम्हाला काय वाटते, माझ्या घरातनं गेली आता हा वापरू दे, परंतु तो त्याच्यापासून दुसरं काहीतरी बनवतो. रिसायकलर्स असोसिएशन आहे ते भारतामध्ये आणि त्यात मोठे मोठे उद्योगपती आहेत. तर सर्वसामान्य माणसांनी हे लक्षात केलं पाहिजे की माझीही जबाबदारी आहे पर्यावरणाकडे. मी कुठेही कचरा फेकू नये किंवा मला प्रत्येक गोष्ट टाकावी असं नाही. मी त्याच गोष्टी अनेकदा वापरू शकतो. ओके. आणि हे रिसायकल
हा जो प्रकार आहे, रियूज, रिपर्पज, ह्या गोष्टी लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर खूप खूप आभार. आम्हाला थेट समजून घेता आलं त्या क्षेत्रातल्या दिग्गजाकडून की काय चालू आहे. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.